आज पहाटे 5 वाजताच जाग आली. आळस न करता उठले आणि झटपट आवरून पहिल्या चहाचा आस्वाद घेत वनोपनिषद हे मारुती चित्तमपल्ली यांचं पुस्तक वाचत बसले. कितीही वेळा वाचलं तरी पुन्हा पुन्हा आनंद देतं हे पुस्तक. सतत खिडकीतून बाहेर बघत होते, कधी उजाडेल. पण मिट्ट काळोख होता. वाचनात अगदी तल्लीन झाले आणि एका पक्ष्याने मंजूळ आवाजात साद घातली. आणि आता काही पक्ष्यांचा आवाज सुरू झाला. माझा मात्र काही पक्ष्यांचा अभ्यास नाही, त्यामुळे हा कोणता पक्षी ते काही ओळखता आलं नाही. पण तो मधुर आवाज मनाला भिडला. जणू विचारत होता, मी उठलो, कोण कोण उठलं रे? बाहेर पाहिलं तर नुकतंच उजाडलं होतं. थोड्याच वेळात त्याच्या भाईबंदाने दुसऱ्या दिशेने त्याला प्रतिसाद दिला. अगदी प्रतिध्वनी उमटावा ना तसाच आवाज. थोडा वेळ त्यांची एकमेकांची ख्याली खुशाली विचारणं सुरू होतं. आता दुसरे पक्षी पण त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांची गोष्ट सांगू लागले. त्यामध्ये भारद्वाज धीर गंभीर आवाजात हुंकार भरू लागला. त्यालाही त्याच्या जोडीदाराने लांबून प्रतिसाद दिला. पक्षी आपुल्या मधुर स्वरांनी स्वरात स्वर मिसळती प्रभाती सूर नभिरंगती. तितक्यात सातभाईंचा घोळका चैतन्याने भरलेल्या आवाजात कल्ला करत अंगणभर नाचला. सगळेच्या सगळे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर खूप नाचले. सगळी बिचारी झोपलेली झाडं उठली. आता सूर्यनारायण आकाशात येण्याची चाहूल लागली. आकाश त्या प्रकाशाने अगदी उजळू लागलं. भगवा ध्वज फडकून प्रभात समयोपातला आता जागवा विठ्ठला सांगू लागला. एक बगळ्यांची माळ उडत उडत त्या सूर्यनारायणाला वंदन करायला पूर्वेकडे अगदी धावत गेली. त्यांच्या मागून कावळे इतर पक्षी पण समूहाने त्याच दिशेने उडत गेले. त्यांचं चैतन्य पाहून माझं मन अगदी उत्साहाने भरून गेलं. त्या दिनकराच्या आगमनाचा सोहळा, आकाशात रंगांची होणारी पखरण, सगळंच विलोभनीय. आणि तो आला. रवी आला रे आला. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, प्रभातीच येशी सारा जागवीत गाव. आता भराभर सूर्य वर वर येऊ लागला. अगदी रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव. तसाच सृष्टीला चैतन्याचा पेहराव चढत आला. सगळी सृष्टी त्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघाली. रोज यावेळी आमच्या दारातनं गायी येतात. तशाच त्या येताना दिसल्या, अगदी कुटुंब कबिल्यासहित. एक तपकिरी, एक कपिला, एक काळ्या पांढऱ्या ठिपक्यांची. लांब सडक शेपट्यांनी पाठीवरच्या माशा हाकीत दमदार पावलं टाकीत आल्या. त्यांच्या पाठोपाठ 2 तपकिरी, एक पांढरं शुभ्र असं 3 वासरंही आली. त्यांना दारातल्याच पळसाची मोठी पानं तोडून त्यावर पपईच्या, आंब्याच्या साली, पालकाचे देठ, मटारची टरफलं असा वेगळा वेगळा खाऊ वाढला. आणि शेजारी मोठ्या बादलीत भरपूर पाणी भरून ठेवलं. गाईंच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवून थोडं थोपटलं. तो खरखरीत स्पर्श अनुभवला. वासरं मात्र अजिबात हात लावू देत नाहीत, पण इतकी गोड दिसतात ना, अगदी हरणांसारखी. एकमेकांशी मस्ती करत होती, ढुशा मारत होती. आपलंच बालपण मला आठवण करून देत होती. आता बागेत प्रत्येक झाडाशी मी थोडं थोडं हितगुज करत परडीत फुलं खुडून घेतली. देवपूजे स्तवती कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी मधुमागसी माझ्या सख्या परी. हे गाणं म्हणत म्हणत केशरी कोरांटीची फुलं खुडली. पांढरा चाफा, लाल पिवळा चाफा, मधुमालती, अनंत, लाल सुटुक्क जास्वंद, शुभ्र मोगरा, निळे गोकर्ण, निळी कृष्ण कमळं आणि थोडीशी तुळस. सगळ्यांनी माझी फुलांची परडी अगदी भरवून गेली. सुगंधाची वेगवेगळी घराणी सगळी एकत्र झाली. दारात बकुळ लावून 7-8 वर्ष झालीत, पण अजून काही फुलला नाही. रोज मी त्याच्या पायाशी एखादं तरी फूल पडलंय का पाहते, पण नाही. अजूनही रुसून आहे फुलता कळी फुलेना, कुमारजींचं गाणं आठवलं. त्याच्या समोरच्या बाजूला लाल चुटूक गुलमोहर अंगोपांगी फुलून आलाय. त्याचं भरभरून दर्शन घेते. रोजच त्याचे लोभसवाणे फोटो काढते, पण आता अगदी थकले.
आता मी डोळ्यांनीच क्लिक करून मनामध्ये साठवलं ते दृश्य. अंगणी गुलमोहर फुलला, किती आनंद. बकुळीला कानात सांगितलं, जरा त्या गुलमोहराकडे पहा आणि तुझ्या फुलांच्या सुगंधाने माझं अंगण भारून टाक ग. ऐकेल लवकरच बहुतेक. तोपर्यंत प्रतीक्षा. सब्र का फल मीठा होता है. चला, आता मात्र रोजच्या कामाला लागायला हवं. ही अशी सकाळ आपल्या आयुष्यात असणं यासारखं भाग्य नाही. त्या परमेश्वराचे शतशः आभार. पहा रे परमेशाची लीला, जये उभवली नवलाईची जगन्नाट्यशाला. वरती शोभे विशाल अंबर, बिन खांबाचा घुमट मनोहर. खाली हिरवी हिरवी चादर, सुंदर वनमाला. पहा रे परमेशाची लीला.